श्री नर्मदा पुराण अध्याय 97. आपण मागील भागात बघितले की पराशर ऋषींना घेऊन एक कन्या जात आहे. तिचा जन्म वृत्तांत त्या पराशर ऋषींनी तिला सांगितला आणि पुढील भाग सुरू होत आहे. तेव्हा त्या देहात मासुळीचा गंध भरलेला असे त्या ऋषींना त्या कन्येने सांगितले. तेव्हा त्या ऋषीने त्या सुंदरीला दिव्य गंधाने सुवासित केले. असे योग प्रभावाने करून शिवाय अग्नी प्रज्वलित करून त्यांनी अग्नीची परिक्रमा केली व तिला प्रेमाने ग्रहण केले. त्या ऋषीने नावेतच त्या सुंदरीच्या कामस्थानांना स्पर्श केला. धर्मपुत्र या प्रकारे ब्राह्मणांना अत्यंत कामातूर जाणून भयभीत झाली ती कन्या. ती हसत त्या ऋषींना म्हणाली, हे बुद्धिमान लोकांसमोर अधम जनांना योग्य असे कर्म करताना तुम्ही लज्जित होत नाही का? मग त्यांनी तत्क्षणी योग मायेने ध्यान करून अंधकारपूर्व मायेचे स्मरण केले. तेव्हा तमोगुणयुक्त माया तिथे उत्पन्न झाली, जिने सर्व चराचर व्याप्त केले. त्या अंधकार व्याप्त कर्मामुळे ती विस्मित व अनुरुक्त झाली. त्यानंतर ब्रह्मचार्याने तप्त त्या महर्षीने श्रीसौख्य क्रीडा केली. तेव्हा तत्क्षणीच तिने गर्भभाराने पीडित होऊन जटाधारी दंडधारी कमंडलू घेतलेला शांत कटी मुंज मेखलेने शोभित उत्तरीय वस्त्रधारी विष्णू माया प्रभावरहित तेजस्वी बालकाला जन्म दिला. हे पार्थ, त्यामुळे अधिकच संशयित होऊन त्या कोमल बालकाला पाहून थरथर कापत ती सुंदरी मुनींना शरण गेली. म्हणाली, हे मुनिश्रेष्ठ बुद्धिमान पराशर, अत्यंत अद्भुत लंगोटी व मेखलाने युक्त दंडधारी जटाधारी उत्तरीय शोभित माझ्या ह्या पुत्राचे आपण रक्षण करावे. महर्षी पराशराने तिला धीर दिला. पुत्र उत्पन्न झाल्यामुळे तू घाबरू नकोस. तू पुन्हा कुमारी होशील. योजना गंध व सत्यवती नावाने प्रसिद्ध होशील. योजनगंधा व सत्यवती नावाने तू प्रसिद्ध होशील. शंतनू नावाचा राजा तुझा पती होईल व चंद्रवंशभूषण तू त्याची पहिली पट्टराणी होशील. तू निर्भय होऊन स्वतःच्या घरी जा आणि पूर्व रूपातच स्थित हो. हे सुंदरी, तू या विषयात दुःख करू नकोस. तू माझे ज्ञानबल पाहिले आहेस. असे सांगून ते महर्षी यथोचित स्थानी निघून गेले. ती सुंदरी पुत्रावर आश्रित झाली. एकदा तो पुत्र भक्तिपूर्वक सविनय माते साष्टांग नमस्कार करून म्हणाला, मला क्षमा कर, माझ्यावर कृपा कर माते, मी ईश्वर आराधना करीन. तेव्हा पुत्र वचनाने दुःखित होऊन योजनगंधाने सांगितले, हे वत्स, माझ्यासारखा अपराधरहित मातेला सोडून जाऊ नकोस. पुत्र, तुझ्या वियोगाने निसंदेह माझा मृत्यू ओढवेल. पुत्रासमान स्नेह नाही आणि बंधू समान कुळ नाही. सत्याहून महान धर्म नाही. सत्याहून महातप नाही आणि असत्याहूनही महातप नाही. सत्याहून महान धर्म नाही आणि असत्याहून महातप नाही. बाल्यावस्थेत व माझ्यापासून तू उत्पन्न झालास. आता तू माझा आधार बन. कर्माचा खेळ बघ. ना माझा कोणी पती आहे, ना माझा कोणी पुत्र आहे. बालकरूपी व्यासाने समजावले, तू मनापासून दुःख करू नकोस. मी तुला अत्यंत सत्य सांगत आहे. हे देवी, तू कार्यसिद्धीसाठी आपत्तीसमयी माझे स्मरण कर. मी तुला आपत्तीपासून वाचवेन. माझ्या ह्या कठोर वचनाबद्दल क्षमा कर. असे आश्वासन देऊन व्यास तिथून निघून गेले. ती कन्यासुद्धा घरी गेली. पराशर पुत्र तिथे वनात दुःखित झाले. हे राजा, त्रेता युगांती द्वापरादित इंद्रादी देवांनी व्यासपदाकरिता चिंतन केले. तेव्हा गंगा तटावरील नावड्याने पालन केलेल्या कन्येपासून निर्माण झालेला ज्ञानी बालक त्या योग्य आहे असे श्री नारद मुनींनी सांगितले. श्री नारद मुनींच्या वचनानुसार सर्व देव आले. श्री परशुराम, ब्रह्मदेव, इंद्रदेव सर्व मुनींसह नाव आदी वेगवेगळे सांगून उत्तम वा छान असे म्हणू लागले. पितामह ब्रह्मदेवाने बालकाला गर्भदान आदी संस्काराने सुसंस्कृत केले. हा बालक द्वीपात जन्म घेतल्याने द्वैपवायन
द्वैपायन पराशर पुत्र झाल्यामुळे पराशर, कृष्णाचा अंश असल्यामुळे कृष्ण, तसेच वेद विभाग झाल्यामुळे व्यास नावाने ज्ञात होईल. तेव्हा ते बालक श्री ब्रह्मदेव इतर मुनीद्वारा वारंवार अभिषिक्त झाले. तू सर्व लोकात व्यास नावाने प्रख्यात होशील असा आशीर्वाद देऊन देवगण तिथून निघून गेले. मग कृष्ण द्वैपायन वेदव्यासांनी तीर्थयात्रेस प्रारंभ केला. त्यांनी गंगा स्नान केले, केदार आणि पुष्कर तीर्थात स्नान केले, गया, नैमिषारण्य तीर्थ, कुरुक्षेत्र, सरस्वती, उज्जैनमधील महाकालेश्वर, प्रभाक्षेत्र, सोमनाथ दर्शन, सागरापर्यंत पृथ्वीपर्यंत स्नान करून महामुनी वेदव्यास रुद्र उत्पन्न पवित्र मंगलमय अमृत रूपा श्री नर्मदा तटावर आले. श्री नर्मदाला पाहून आनंदित झाल्यामुळे त्यांच्या चित्ताला विश्रांती मिळाली. तिथे वेदव्यासांनी महातप केले. ग्रीष्म ऋतूत पंचाग्नीत स्थित होऊन, वर्षा ऋतूत निरावरण आकाशाखाली जमिनीवर लोळून, हेमंत ऋतूत ओलत्या वस्त्राने त्यांनी श्रीशंकराचे चिंतन केले. ते सृष्टीसंहार करणाऱ्या कुठल्याही अस्त्र शस्त्रादी अविद्य वरदायिनी मंगलमयी सिद्धेश्वर लिंगाचे नित्यपूजन तसेच ध्यानधारणात तत्पर राहिले. सिद्धेश्वर लिंगाच्या पूजनाने तसेच ध्यानयोगाच्या प्रभावाने भगवान श्रीशंकर व्यासांच्या समोर प्रगट झाले. ते म्हणाले, हे पुत्र, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, उत्तम वर माग. तेव्हा ते म्हणाले, हे भगवान, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात, शिवाय मला वर देऊ इच्छितात तर नर्मदा तटावर आपण स्वतः प्रत्यक्षात राहा. उमानाथ, आपल्या कृपेने मी भूत भविष्य काळाने जाणकार व्हावे. ईश्वर बदले, पुत्र, माझ्या कृपेने अगदी तशीच होईल. तुझा भक्तिवंश असा मी श्री नर्मदा तटावर प्रत्यक्ष राहीन. हजारांच्या अंशाच्या अर्ध्या भागात तुझ्या आश्रमात मी प्रत्यक्ष निवास करेन, असे आश्वासन देऊन ते अंतर्धान पावले. कृष्ण द्वैपायन योग्य वेळ आल्यावर विवाह केला. शास्त्रानुसार विधीपूर्वक विवाह केल्यावर, पत्नीचे पालन केल्यावर पराशर नंदन श्री व्यासांना पुत्र झाला. श्री ब्रह्मदेव आदी सर्व देवतांनी वृद्धीचा आशीर्वाद घेतला. पुत्रजन्माच्या उत्सवात तीर्थयात्रेच्या प्रसंगाने वशिष्ठ आदी श्रेष्ठ मुनी, पराशर आदी मनु, अत्री, विष्णू, हरित, यज्ञवाल्क्य, शुक्राचार्य, अंगिरा, यम, आपस्तंभ, संवर्त, कात्यायन, बृहस्पती अशा शिष्यांसहित महाभाग्यशाली श्री नर्मदा तटावर राहणारे हजारो मुनी व्यास ऋषींच्या शुभ मनोहर आश्रमात आनंद झाले. राजा त्या महर्षी व्यासांनी सुद्धा त्या सर्व श्रेष्ठ ब्राह्मणांना सन्मानार्थ सामोरे जाऊन पित्याला नमस्कार करून, नंतर विधीपूर्वक इतरांना नमस्कार करून त्या सर्वांना प्रेमपूर्वक आसन ग्रहण करावयास लावले. चरण प्रक्षालन, जल अर्घ्य निवेदन केले. पुन्हा हात जोडून म्हणाले, आज आपल्या सर्वांशी संभाषण केल्याने पूजनाने माझा उद्धार झाला. जंगलात उपलब्ध भाजी, जंगली फळे मी सर्वांना प्रेमपूर्वक देईन. तसेच व्यासांनी प्रत्येकाला नमस्कार करून त्या सर्वांना निमंत्रित केले. कृष्ण द्वैपायन मुनींना नमस्कार करताना पाहून त्या सर्वांनी वृद्धीसाठी जयकारक आशीर्वचन देऊन एकमेकाकडे पाहिले. त्यानंतर सर्वांनी मुनिश्रेष्ठ पराशरांकडे पाहिले व म्हणाले, पूज्य श्री पराशर मुनी, तुम्ही व्यासांना उचित उत्तर द्यावे. तेव्हा पूज्य श्री पराशर मुनीने त्यांची इच्छा प्रगट करत श्रीपुत्राला म्हटले, भोजनाची इच्छा असूनही व्रतभंगाच्या भीतीने विशेषतः श्राद्धात श्री नर्मदेच्या दक्षिण तटावर ते भोजन करू इच्छित नाही. श्री व्यास महर्षी आदरपूर्वक उत्तरले, मी आपल्या आज्ञेचे पालन करतो. आपण सर्व क्षणभर थांबा, जोपर्यंत मी श्री नर्मदाला प्रसन्न करून उत्तम विधी सिद्ध करतो. असे सांगून ते पवित्र श्री नर्मदा तटावर स्थित झाले.